अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युली सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेल की आज 30 जून तारीख आहे, आज सोमवार आहे. मागेच मी शनिवारी व्हिडिओ टाकला होता. काल आपला व्हिडिओ नाही येऊ शकला चॅनलवरती काही कामानिमित्त. पण आपल्याला माहिती असेल की शनिवारी मी एक व्हिडिओ टाकला होता की आपण 30 जून पासून ते 10 जुलैपर्यंत 11 दिवसांच्या विविध प्रकारच्या ज्या स्वामींच्या दत्तमय सेवा आहेत त्या आपण मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त किंवा विना संकल्प सुद्धा करू शकतो. त्यामुळे आज भरपूर सेवेकऱ्यांनी त्या सेवेला सुरुवात केली असेलच. पण आजचा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजेच काय, तर येत्या 10 जुलैला जेमतेम आता फक्त मोजून 11 ते 10 दिवस राहिले आहेत. समजा की ते आपल्याला माहिती असेल की 10 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे, ज्याला आपण व्यास पौर्णिमा देखील म्हणतो. आता गुरुपौर्णिमेबद्दल आपण भरपूर अशा 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या, 7 दिवसांच्या, 5 दिवसांच्या किंवा 1 दिवसांच्या सेवा ह्या आपण जाणून घेतल्या असेलच. पण आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे तो म्हणजेच काय, तर आपणास माहिती असेल की गुरुपौर्णिमा हा जो दिवस आहे, या दिवशी भारतभर प्रत्येक व्यक्ती आपले जे काही गुरु आदरणीय व्यक्ती आहेत आपल्या आयुष्यामध्ये, जे आपले मार्गदर्शक आहे किंवा आपले आयुष्यामध्ये जी महत्त्वाची व्यक्ती आहे, ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो, त्यांचं पाद्यपूजन करण्याचं किंवा विविध प्रकारे त्यांची सेवा अर्चा करण्याचा हा दिवस असतो, जो भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोणी कोणी आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे पाद्यपूजन करून त्यांना गुरुस्थानी मानून त्यांची पूजा या दिवशी करत असतं. इष्टदेवतांपैकी ज्यांना गुरु मानला आहे त्यांची पूजा अर्चा, स्तोत्र, मंत्र, सेवा, आरती, सगळ्या काही नैवेद्य सर्व गोष्टी या दिवशी करत असतात. किंवा आपले जे काही मार्गदर्शक आहेत, शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा एक म्हणतात ना किंवा आदरपूर्वक त्यांना मान सन्मान करून त्यांची पण गुरुस्थानी त्यांना एक विशिष्ट स्थान दिलं जातं. आणि त्यांची या दिवशी भरपूर अशा प्रकारे त्यांना विविध पद्धतीने आपल्या शिक्षकांना, मार्गदर्शकांना सुद्धा आपले म्हणतात ना की एक कृतज्ञता म्हणजे एक आभार व्यक्त केले जातात विद्यार्थ्यांद्वारे, सगळ्यांद्वारे. तर नक्कीच अशा या मोठ्या दिवसाचा म्हणजेच आपल्या गुरुपौर्णिमा जो वर्षातून फक्त एकच दिवसच आहे, ज्या दिवशी आपण आपल्या विशिष्ट गुरूंबद्दल आदर व्यक्त करू शकतो. तर अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपणास माहिती असेल की आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद पण घ्यायचं असतं स्वामींचं. ज्यांना कोणाला खरंच इच्छा आहे की मला स्वामींचं गुरुपद पाहिजे आहे किंवा स्वामींनी मला शिष्य म्हणून स्वीकारावं आणि स्वामींचं गुरुपद मला मिळावं, त्या प्रत्येकांना मी सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तो कसा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या गुरुपौर्णिमा घरच्या घरी गुरुपौर्णिमा कशा प्रकारे साजरी करायची आहे, सोबतच आपल्याला स्वामींचं गुरुपद कशा प्रकारे घेता येणार आहे आणि आपल्याला कुठला मंत्र, स्तोत्र म्हणायचे आहे, पूजा मांडणी वगैरे सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. आणि सोबतच गुरुपद घेताना, पाद्यपूजन करताना आपल्याला कुठला महत्त्वपूर्ण मंत्र बोलायचा आहे आणि सगळ्या काही गोष्टी येतील त्याच्यामध्ये. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगेलच मी आणि कळेल सुद्धा. नाही कळलं तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी अजून तुम्हाला सविस्तर सांगेल. पण नक्कीच या सर्व गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. फक्त आपण या सेवा सुरू केल्या आहेत त्याच नाही, त्या तर आहेच महत्त्वाच्या, त्या आपण कुठल्यातरी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या आपण सेवा सुरू केल्या असतीलच. पण गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद स्वीकारणं, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामी गुरु म्हणून हवे आहेत, त्यांच्यासाठी हा विशिष्ट दिवस असणार आहे. त्या दिवशी तुम्ही स्वामींना गुरु म्हणून म्हणजे स्वामींना गुरु म्हणून तुम्ही स्वीकारू शकता आणि स्वामी सुद्धा तुम्हाला सेवेकरी म्हणून, शिष्य म्हणून स्वीकारतील या दिवसापासून. आणि या म्हणजे म्हणतात ना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही या दिवसापासून आपल्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी करू शकता. चालता, बोलता, बसता, उठता, कामं करताना आणि नामस्मरण हे तुम्ही अखंडपणे या दिवसापासून करू शकता. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आता गुरुपद कसं घ्यायचं आहे संपूर्ण माहिती जाणून घ्यायचीच असणार आहे. त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, सर्वप्रथम आपणास माहिती असेल की या जगात म्हणजे प्रत्येकास ही माहिती असेल आपल्याला की या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराचं सान्निध्य हे पाहिजेच असतं, प्राप्त करून घ्यायचं असतं. तर त्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे की आपल्याला गुरु हे करावेच लागतात. गुरूंच्या सानिध्यामध्ये यावंच लागतं. जर परमेश्वर सानिध्य जर पाहिजे असेल, खुद्द परमेश्वर तर येणार नाही आहेत खाली, पण त्यांचं म्हणतात त्यांचं एक प्रतीक किंवा त्यांचं एक स्वरूप म्हणूनच कोण तर आपले गुरु असतात, जे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे असतात. म्हणजे वाईट मार्गावर जाऊ नको, वाईट अनुकरण करू नको, ह्या गोष्टी करू नको किंवा कुठली चांगली गोष्ट आहे तू कुठल्या चांगल्या गोष्टी कर, ह्या सर्व गोष्टी शिकवणारं म्हणजे आपले गुरु असतात. आणि त्यांच्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमा ही कशा प्रकारे घरच्या घरी साजरी करायची आहे, त्यातल्या त्यात आपले श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचे परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. म्हणजे आपलं भाग्य मांडलं पाहिजे आपण की आपल्याला आपलं म्हणजे आपलं जे म्हणजे शिष्यत्व जे आहे, आपल्याला सेवेकरी म्हणून खुद्द परब्रह्माने आपल्याला स्वीकारलेलं आहे. एक वेळेस म्हणतात ना किंवा गुरुपद घेतल्यानंतर गुरुपौर्णिमेपासून काही दिवस लोक सेवा करतात, मनोभावे श्रद्धेने करतात, पण नंतर
2-3 महिन्यांनी सगळ्या गोष्टी विसरून जातात, की आपण गुरुपद घेतलं होतं, स्वामींना वचन दिलं होतं आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी, ते सगळं विसरून जातात आणि नंतर परत पुढल्या वर्षी गुरुपौर्णिमा आली, की परत उत्साहाने परत त्याच गोष्टी गुरुपद घेणं वगैरे असं 1-2 महिने लोकं उत्साहाने करतात, त्यानंतर विसरून जातात. तर असं करू नका. जर खरंच तुम्हाला वाटत असेल ना, की मी स्वामींनी कसं आहे, तुम्ही गुरुपौर्णिमेला जर एकदा स्वामींना गुरुपद दिलं आणि स्वामींनी तुमचं शिष्यत्व स्वीकारलं, तर स्वामी मला तुमचा हात कधीच सोडणार नाही, कधीही सोडणार नाही. तुमच्याकडे बारीक स्वरूपात त्यांचं लक्ष असेल, पण एक वेळचं मनुष्य अशी व्यक्ती आहे जी दिलेलं वचन विसरू शकते, पण आपले गुरु कधीच विसरू शकत नाही. म्हणून सांगते, की जर खरंच तुम्हाला स्वामींच्या सानिध्यात राहायचं आहे, स्वामींची अनुभूती तुम्हाला प्रचिती अनुभवायची असेल, त्यांच्याकडून तुम्हाला म्हणतात ना, की एक म्हणतात ना, अध्यात्म जर म्हणजे मनाला शांती हवी असेल, तर खरंच सांगेल स्वामींचं गुरुपद स्वीकारा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि नक्कीच ते आपल्या सहकुटुंबाने जाऊन आणि सहकुटुंबाने घरी सुद्धा तुम्ही गुरुपद स्वीकारू शकता. तर जास्त वेळ न घेता आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ते पाहूया. तर आपणास माहिती 10 जुलैला गुरुवार आहे, त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आता ज्या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथी, गुरुपौर्णिमा म्हणजे काय, पौर्णिमा तिथी. पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण गुरुपद घेऊ शकतो, हे तुम्हाला सांगते. आता 10 जुलैला गुरुपौर्णिमा तिथी सांगितलेली आहे. म्हणजेच कसं असतं, उदय तिथीनुसार ज्या दिवशी सूर्योदय हा तिथी बघतो, त्या दिवशी ती तिथी मांडली जाते. त्यानुसार 10 जुलैला ही तिथी आपली म्हणजे गुरुपौर्णिमा तिथी साजरी होणार आहे मोठ्या प्रमाणात. आणि मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते, मी आजचा व्हिडिओ केला आहे, की घरच्या घरी गुरुपद किंवा गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी. तर मी अजून एक सांगेन, की ज्यांच्या घराजवळ दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे, मठ आहे, त्यांना सांगू इच्छिते, की तुम्ही जर फक्त घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली, म्हणजेच काय, स्वामींचा अभिषेक वगैरे, नैवेद्य, आरती सगळ्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी करू शकता. तुमचे जे काही सेवा चालू आहे त्याचं उद्यापन देखील तुम्ही घरात करू शकता. पण जर नक्कीच तुमच्या जवळ जर केंद्र असेल, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल, तर त्या प्रत्येक केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद स्वीकारण्याचं खूप मोठी सेवा तिथे सुरू असते. पौर्णिमा तिथी म्हणजे सकाळी भूपाळी आरती झाली, की अभिषेक वगैरे झाला स्वामींचा, त्याच्यानंतर गुरुपद घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागतात. अक्षरशः एवढं गच्च तो केंद्र भरून जातं. अक्षरशः मी तुम्हाला सांगते, लांबून लांबून लोक गुरुपद घ्यायला येतात, सहपरिवार येतात, लहान मुलांकडून सुद्धा घेतात. आजकाल गुरुपद स्वीकारायला लावतात, त्यांना स्वामींच्या सानिध्यात त्यांना आणतायत. म्हणून सांगते, की खचाखच अक्षरशः सगळे केंद्र भरलेले असतात गच्च. तर तुमच्या जवळचं केंद्र असेल तर नक्कीच भूपाळी आरतीनंतर तुम्ही तिथे चौकशी करा, की कधीपासून गुरुपद ची सेवा तिथे सुरू होणार आहे. तिथे जे सेवेकरी बसलेले असतात ते तुमच्याकडून सगळे मंत्र स्तोत्र पठण करून घेतात आणि तुम्हाला गुरुपद स्वामींचं तिथे ते देत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जाताना फक्त नारळ, फूल, खडीसाखर घेऊन जा सोबत आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर काही तुम्ही प्रसाद म्हणून पण घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना सांगते, की ज्यांच्या घराजवळ केंद्र आहे आणि ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे, ज्यांच्या गावात केंद्र नाही आहे, जवळपास कुठेच केंद्र नाही आहे आणि आता पावसाळा दिवस आहे, खूप ठिकाणी पाऊस पण धो-धो चालू आहे, नदी नाल्यांना पूर आलेले आहेत, तर त्यांना जर जाणं कुठे शक्य नसेल तर त्यांनी घरच्या घरी गुरुपद कसं स्वीकारावं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगते. तर आता कसं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मी खरं सांगते, गुरुपौर्णिमा म्हटलं तर एक प्रकारे पौर्णिमा तिथी आहे बघा. तर या शुभ दिवशी आपल्याला आपलं घर पूर्ण स्वच्छ आदल्या दिवशीच करून घ्यायचं आहे आणि गुरुपौर्णिमा खूप मोठा उत्सव आहे हा प्रत्येक सेवेकरांच्या आयुष्यातला. त्यामुळे पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे, जाळे जळमटे सगळे धूळ वगैरे साफ करून टाकायचे आहे, पूर्ण देवघर स्वच्छ करायचं आहे, स्वामींचं अधिष्ठान जिथे आहे ते पूर्ण स्वच्छ करायचं आहे. अजून तुम्हाला वेळ आहे, स्वामींसाठी तुम्ही नवीन वस्त्र वगैरे जे काही तुम्हाला हवं आहे, जे काही आणायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी, वेगळी पूजा मांडायची आहे, छान छान साज शृंगार करायचा, तर तुम्ही नक्कीच सगळं साहित्य आत्ताच आणून घेऊ शकता, तयारी लागू शकता. आणि मी खरंच सांगेल, की ह्या गोष्टी फक्त निमित्त मात्र असतं, आपल्या स्वतःच्या समाधानासाठी असतं. म्हणजे त्यांना हार, फुलं, साज शृंगार करणे, सगळ्या गोष्टी. पण स्वामींना प्रिय आहे ते फक्त त्यांची सेवा. जो सेवेकरी 365 दिवस अखंडपणे वेळात वेळ काढून रोजच्या रोज स्वामींची नित्य सेवा करतो, इतर जे उपाय, तोडगे, सेवा आहेत, जे काही गोष्टी आहेत, ते सगळ्या काही गोष्टी करतो, तेच स्वामींना जास्त प्रिय असतं, इथे मी नोंद करते. त्याच्यामुळे फक्त त्यांना नटवायच्या नादी नका लागू तुम्ही. सेवा केवढी जास्तीत जास्त करता येईल ते तुम्ही बघा, कारण की ती कायमस्वरूपी त्यांच्यापर्यंत ती गोष्ट राहणार आहे. तर आता घरच्या घरी तुम्हाला गुरुपौर्णिमा सांगितली, घर स्वच्छ करायचंय, गोमूत्र टाकून सगळे लादी वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे, प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे, पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ, हळद टाका, प्रवेशद्वार स्वच्छ करा, उंबरा स्वच्छ करा, समोर जागा वगैरे स्वच्छ करून घ्या, रांगोळी वगैरे काढायची आहे आपल्याला या दिवशी. जर तुम्हाला तोरण लावता आलं फुलांचं दारात ते लावा तुम्ही, दारावरती जुनं स्वस्तिक मोडून हळद कुंकवाचं नवीन स्वस्तिक काढा, कारण की एक सण आहे हा आपल्या सेवेकराच्या आयुष्यातला खूप मोठा सण आहे. आणि त्याचबरोबर आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही आहे. तर या सर्व गोष्टी करायच्या आहे. आणि पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजन पण करायचं असतं. भरपूर सेवा गच्च भरलेल्या आहेत बघा या दिवशी आपल्यासाठी. म्हणून सगळी कंबर कसून पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठा महिलांनी, सगळ्या परिवारांनी. कारण की आपण जसं दिवाळीच्या वेळेस जसं लवकर उठतो अभ्यंग स्नान करायला, त्याप्रमाणे समजा की एक दिवाळीच आहे आपल्या सेवेकरांच्या आयुष्यातली ही. तर सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती, सगळं घर सगळ्यांनी मदत करायची घरातल्या व्यक्तींनी
जर घर स्वच्छ करायचं, सगळ्यांनी एकमेकाला मदत केली तर नक्कीच लवकरात लवकर तुमचं होईल सुद्धा तुमची सगळ्या काही वेळच्या वेळी तुमच्या सेवा. तर ते सगळं केल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की त्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपल्याला आता पौर्णिमा आहे तर आपण आपल्या जी अग्नी म्हणजेच गॅस शेगडी आहे तिची सुद्धा पूजा करायची असते, कारण की अन्नपूर्णा मातेची सुद्धा या दिवशी पूजा अर्चा करावी, विष्णूंची देखील पूजा अर्चा करावी या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी. पण आता ज्यावेळेस आपण सगळ्या काही गोष्टी आवरल्या, आता ते झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पूजेकडे येतो, देवपूजा वगैरे सगळी करून घ्यायची, फक्त स्वामींचा अभिषेक आपल्याला बाजूला ठेवायचा आहे, त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्व देवपूजा वगैरे करून घ्यायची. ते झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेल की स्वामींना तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची, तुम्ही वेगळी पूजा मांडणी करू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडे जागा असेल अशी बाजूला साईडला वगैरे समोर वगैरे, तर तुम्ही पूजा मांडणी वेगळी जरी केली या दिवशी तरी सुद्धा चालेल. ज्यांना जागेचा अभाव आहे, कमतरता आहे, त्यांनी फक्त देवघरात जरी पूजन केलं, स्वामींना वस्त्र वगैरे घालून सगळ्या काही गोष्टी ठेवल्या, फुलं वगैरे नैवेद्य अर्पण केलं तरी सुद्धा चालणार आहे. जागेची कमतरता असेल तर स्वामी समजून घेतात. असं काही नाही की वेगळीच पूजा मांडणी करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय काय जणांचा हट्ट असतो ना, की मला जागाच नाहीये, असंच नाही तसंच नाही, कारण सांगू नका, फक्त सेवा करा बस, एवढंच काय करायला पाहिजे आपल्याला. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, समोर देवपूजा वगैरे झाली तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही या दिवशी स्वामींचा जो काही अभिषेक आहे तो काय करायचा, समोर पाट किंवा चौरंग घ्या आणि स्वतःला बसायला आसन घ्या, धूप दीप लावून घ्यायचं आहे, तांब्या भरून 2 तांब्या भरून चांगलं पाणी घ्यायचं आहे. तुम्ही या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे, वेळात वेळ काढून तुम्हाला अभिषेक करायचाच आहे. या दिवशी तरी कुठलं कारण देऊ नका की ताई मला वेळ नसतो, असं असतं तसं असतं, प्लीज कारण नका देऊ. गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आणि गुरुवार सुद्धा आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठा, वाटलं सुट्टी टाका, हाफ डे टाका, माझ्या गुरूंचा दिवस आहे म्हणायचं, या दिवशी मला नाही जमणार असं काही तर सांगा तुम्ही एक्सक्यूज, पण नक्कीच हा दिवशी वेळ काढा तुम्ही. ना तर सकाळी लवकर उठा, जर तुम्हाला दांडी मारणं शक्य नसेल तर सकाळी लवकर उठा आणि आपल्या स्वामींचा अभिषेक अतिशय मनोभावे श्रद्धेने सगळे मंत्र स्तोत्रपूर्वक आपल्याला करायचा आहे. सुगंधी वातावरणामध्ये, अध्यात्माच्या वातावरणामध्ये सकाळी सकाळी तारक मंत्र किंवा विविध स्तोत्र मंत्र लावून द्या आपल्या डेकवरती आणि त्या आध्यात्मिक वातावरणामध्ये सगळा अभिषेक आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर आपल्याला अभिषेक तुम्हाला सांगते मी, तुम्ही दुधाने, पंचामृताने किंवा साध्या प्यायच्या पाण्याने जरी केला तरी सुद्धा चालेल. मी सांगेल की ज्यांना म्हणजे म्हणतात की बा ज्याच्या यथाशक्ती मी जर करायचं असेल तर प्यायच्या पाण्याने करा, जर शक्य असेल तर दुधाने पंचामृताने केला तरी सुद्धा चालेल. आता चौरंगावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे, धूप दीप लावून घ्यायचं आहे, तांबणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. आता मी सांगेन की स्वामींची मूर्ती बघा सगळ्यात वरच्या स्थानावर असते. ज्यावेळेस आपण इथून स्वामींना उचलतो, त्याच्या आधी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ सांगितलेला आहे मी, काल परवाच व्हिडिओ आलेला आहे, तर थोड्याशा अक्षता घ्यायच्या, धूप दीप लावून घ्यायचा चौरंगावरती, थोड्याशा अक्षता स्वामींवर टाकायच्या, मग स्वामींची मूर्ती उचलायची आणि जिथे आपण अभिषेक करणार आहोत तिथे सुद्धा थोड्या अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती तुम्हाला छोटासा चौरंग ठेवून त्याला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना मी तुम्हाला सांगेल, जर तुमच्याकडे गळती असेल अभिषेक आहे ती नक्कीच आणून घ्या, अजून वेळ आहे तुम्हाला, गळती आणून घ्या. ती गळतीने जर अभिषेक केला तर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमचं एकाग्रतेने तुमचा अभिषेक पूर्ण होईल. आणि ज्यांच्या घरामध्ये जर जोडीने अभिषेक करणार असेल तर एकाने अभिषेक करा, एकाने मंत्रस्तोत्र बोला तरी सुद्धा चालेल. लहान मुलांना वाटलं असं बसवा अभिषेक करायला, तुम्ही म्हणा तरी सुद्धा चालणार आहे, त्यांच्या सुद्धा हाताने सुद्धा पुण्यकर्म घडेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आता अभिषेक करायचं आहे. तांबडामध्ये घेतलं, तुम्हाला सांगितलं तुम्ही आधी दुधाने टाका, मग पंचामृताने करा, परत शुद्ध पाणी टाका, परत तुम्ही मग प्यायच्या पाण्याने अभिषेक जर केला तर अतिशय उत्तम. सुरुवातीला ज्यावेळेस दूध पंचामृताने तुम्ही टाकाल पाणी, त्यावेळेस 5-5 वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण प्यायच्या पाण्यानेच बाकीचे मंत्रसूत्राचा अभिषेक करा. आता आपल्याला मंत्रसूत्र कुठले पठण करायचे आहेत अभिषेक करताना, तर अभिषेक करताना आपल्याला मी सांगू इच्छिते तुम्हाला, सर्वप्रथम अथर्व शीर्षांचं पठण करायचं आहे. त्याच्यामध्ये जी फलश्रुती असते ती तुम्हाला त्यावेळेस अभिषेक करायचा नाही, त्यावेळेस थांबायचं, हात जोडून ती फलश्रुती बोलायची. त्याच्यानंतर दुसरी जे आहे ते म्हणजेच काय, आपल्याला पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे, त्यानंतर श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरुष सूक्तम 16 वेळेस, श्री सूक्तम 16 वेळेस म्हणून तुम्ही जर अभिषेक केला तर अतिशय उत्तम. या दिवशी तरी नक्कीच करा. मी खरंच सांगेल, वर्षभर तर तुम्हाला म्हणत नाही, पण या दिवशी तर नक्कीच करा. 16 वेळेस पुरुष सूक्तम, 16 वेळेस श्री सूक्तम. फक्त श्री सूक्तम 16व्या वेळेस जी काही फलश्रुती असते ती म्हणायची, प्रत्येक वेळेस म्हणायची नाही. श्री सूक्तम म्हणताना शेवटच्या वेळेस फक्त हात जोडून आपल्याला फलश्रुती बोलायची असते. आणि नंतर पवमान सूक्तम, हे तुम्हाला नित्यसरीच्या पोथीत भेटून जाईल. 21 श्लोक हे पवमान सूक्तम आहे, ते तुम्हाला हे स्तोत्र मंत्राचा अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवरती. त्यामुळे जास्त तुम्हाला पाणी लागणार आहे, म्हणून म्हटलं की प्यायचं पाणी आधीच आणून ठेवा ऑलरेडी, जेणेकरून तुमचा अभिषेक मनोभावे श्रद्धेने होईल. आता अभिषेक झाल्यानंतर काय का तिथेच तुम्हाला तिथे मूर्ती तिथेच ठेवायची आहे, तिथेच तुम्हाला. आता तुम्हाला सांगते मी, आता आपल्याला स्वामींचं म्हणतात ना की आपल्याला चरण तीर्थ प्राशन करायचं आहे आणि त्यावेळेस एक मंत्र म्हणून ते आपल्याला चरण तीर्थ म्हणजे आपल्याला
प्यायचं आहे. केंद्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे केलं जातं. तर काय करायचं, आता आपला बाकीचा सगळा अभिषेक वगैरे झाला तर काय करायचं, आता स्वामींची मूर्ती तांबणामध्ये आहे, चौरंगावरती आहे. तिथे काय करायचं, स्वामींची बघा आता मूर्ती आहे तर त्यांचे पाय असतात बघा, चरण असतात, बाजूला असे चरण असतात त्यांचे साईडला. तर त्या चरणावरती तुम्हाला काय करायचं आहे, 3 पळ्या पाणी टाकायचं आहे. शुद्ध प्यायचं पाणी 3 पळ्या टाकायचं आणि तिन्ही वेळेस माझं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर 3 पळ्या तुम्हाला ते त्यांच्या पायावरती बरं का, डोक्यावर नाही, कुठेच नाही, फक्त त्यांच्या चरणावरती 3 वेळेस पाणी टाकायचं. आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तांब्यामध्ये जे काही अभिषेकाचं तीर्थ तयार झालेलं आहे ते तीर्थ आहे बरं का. आता पहिले पाणी होतं पण स्वामींचा अभिषेक मंत्रसूत्र म्हणून केल्यानंतर ते तीर्थ तयार झालं. ते तीर्थ जे आहे ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी घ्यायचं आहे. मी हे बारी बारी सगळ्यांनी घ्यायचं आहे. आता ते तीर्थ हातामध्ये घ्यायचं, स्वामींच्या समोर धूप दीप चालू आहे, अभिषेक झालेला आहे आपला, 3 वेळेस पाणी टाकून झालं आहे चरण तीर्थावरती. थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजेच काय, अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्याहम शिरसा धारम्याहम. मला तर पीप करून देईल मी तो मंत्र. अशा प्रकारे तो मंत्र म्हटल्यानंतर ते तुम्हाला तीर्थ जे आहे ते तुम्हाला प्यायचं आहे. असं प्रत्येक व्यक्तीने, घरातल्या लहान मुलांसकट वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी ते तीर्थ हातात घेऊन तुम्हाला 3 पळ्या त्यांना पाणी टाकायला चरणावरती आणि त्यातलंच थोडं तीर्थ घेऊन हातावर घेऊन हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे, ते प्यायचं आहे. हे पिऊन झालं, हे झालं आपला अभिषेक सगळ्यांनी घरामध्ये करून झालं की स्वामींची मूर्ती बाजूला घ्यायची, ते जे काही तीर्थ आहे ते बाजूला काढून ठेवायचं आणि छान स्वामींना जी काही तुम्हाला आरास करायची आहे चौरंगावरती पाटावरती ती तुम्ही करायची आहे. छान फुलांनी सजवून टाका. चाफ्यांची फुलं स्वामींना आवडतात त्याने सजवा. तुम्हाला जसं वस्त्र वगैरे, भार, फुलं, तूर, मुकुट वगैरे जे काही असेल ते सगळ्यांनी सजवून घ्या स्वामींना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभिषेक झाल्यावर स्वामींना स्वच्छ पुसल्यानंतर स्वामींना कापसाने या फुलाने हिना अत्तर लावायला विसरू नका. हिना अत्तर त्यांच्या इथे लावायचं आहे आणि छातीवरती आणि हातावर, त्यांना खूप जास्त प्रिय आहे हिना अत्तर, ते लावा. मग वस्त्र वगैरे सगळे तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर येतं ते म्हणजे स्वामींनी आपलं तर गुरुपद स्वीकारावं याची विनंती आपल्याला करायची आहे. आणि स्वामींनी आपल्याला सेवेकरी म्हणून स्वीकारावं, शिष्य म्हणून स्वीकारावं, त्याची एक आपल्याला आता ती गोष्ट करायची. ती कशी करायची, तर आता आपल्याला काय करायचं, ते सगळं काही आरास वगैरे करून घेतली. स्वामींना नैवेद्य दाखवा, पिवळ्या मिठाईचा, केळाचा किंवा जे काही स्वामींना आवडतं. स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात ते तुम्ही जर त्या दिवशी ठेवले. जे काही पंचपक्वानांचं नैवेद्य जे काही अन्नाचं केलं आहे तुम्ही, ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. मी घरामध्ये सांगते बरं का, घरामध्ये जर तुम्ही गुरुपद घेणार असाल तर सकाळी 8:30 किंवा 8च्या नंतर तुम्ही अभिषेकाला आणि ह्या सर्व गुरुपदाच्या जे काही आहे प्रक्रियेला तुम्ही सुरुवात करा. आणि गुरुपद 10:30च्या अगोदर तुम्ही जर घेतलं घरच्या घरी बरं का, स्वामींचं गुरुपद 10:30च्या आधी जर घेतलं तर अतिशय उत्तम. 10:30ला नैवेद्य दाखवून तुम्ही आरती सुद्धा करू शकता. केंद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे होतं. पण केंद्रामध्ये कसं असतं, खूप लोक लांबून लांबून येतात, त्याच्यामुळे ते खूप वेळ चालतं. त्याच्यामुळे ते तिथे मग एक दिवसभरासाठी किंवा 5-6 तासासाठी ते गुरुपद घ्यायची प्रक्रिया चालू असते केंद्रामध्ये. पण घरात जर घेणार असेल तर सकाळी सकाळी ते गुरुपद घ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या कामांना वगैरे सुद्धा जाऊ शकाल. तर आता ह्या सगळ्या क्रिया झाल्या आपल्या, 7 शृंगार झाला, नैवेद्य वगैरे सगळे दाखवलं आपण. ते दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता गुरुपद स्वामींनी स्वीकारावं ही गोष्ट करायची आहे. त्या हातामध्ये नारळ घ्यायचं, अख्खं न सोललेलं नारळ घ्यायचं आहे. एक फूल घ्यायचं, लाल फूल घ्या किंवा कुठलेही फूल घ्या, चाफ्याचं घ्या, कुठले घ्या, ते फूल त्याच्यावरती ठेवायचं. स्वामींकडे तोंड करून आपल्याला तिथे आसनावर बसायचं आहे. आणि बसल्यावरती काय करायचं आहे, तुम्हाला आता नारळ आणि फूल हातामध्ये आहे ते ठेवल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे, स्वामी समर्थ महाराज, मी स्वामी समर्थ म्हणजे मी दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी तुमचा सेवेकरी, तुमचं जे काही नाव आहे, गोत्र ते सांगायचं. त्याच्यामध्ये सांगायचं की बा आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं आणि मला शिष्य म्हणून स्वीकारावं अशी मी तुमच्याकडे विनंती करते. माझं या दिवसापासून, आजपासून ते माझ्या म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत माझं जे काही आयुष्याचं म्हणजे काही योगक्षेम आहे, जे काही प्रपंच आहे ते मी तुमच्या चरणी वाहिलेलं आहे. तर तुम्हीच सांभाळा. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ज्या काही होतील ते तुमच्या इच्छेनेच घडू द्या. आणि यापुढे तुम्हीच माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. या सर्व गोष्टी तुम्ही माझ्या म्हणजे आता जे काही सांगितलं मी तुम्हाला, गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आहात. त्यामुळे आजपासून तुम्ही माझं शिष्य म्हणजे गुरुपद स्वीकारावं आणि मला शिष्य म्हणून स्वीकारावं. आजपासून मी तुमच्या पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत अखंडपणे मी तुमची नित्य सेवा रोज करेल. सणावाराप्रमाणे जी काही सेवा असेल त्या सुद्धा करेल, सणवार साजरे करेल. आणि अजून पुढे बोलायचं आहे की माझ्यासोबत माझ्या परिवाराची सुद्धा तुम्ही याच्या पुढे म्हणजे मी आणि माझ्या परिवाराची सुद्धा तुम्ही याच्या पुढे काळजी घ्या. आणि जे काही तुम्हाला बोलायचं आहे, आर्ततेने जी काही हाक मारायची आहे स्वामींना,
ती सगळी विनंती तुम्हाला याच्यामध्ये करायची आहे. आता मला जेवढं जमतं मी तेवढं सांगितलं, पण तुम्हाला अजून काही बोलायचं असेल, स्वामींना सांगायचं असेल, की त्या पद्धतीने तुम्ही त्यांना विनंती करू शकता. पण सुरुवातीला तरी तुमचं नाव, गोत्र सगळं सांगायचं आहे. तुम्ही माझे गुरु आहात, ते सगळ्या काही गोष्टी बोलायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही वाटतं मनापासून, अंतःकरणापासून ते सगळं काही बोला स्वामींना आणि ते जे नारळ आणि फूल आहे ते त्यांच्या चरणावरती तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. अजून एक सांगेल, केंद्रामध्ये पण अशा प्रकारेच होतं. 3 वेळेस पाणी टाकून ते तीर्थ प्यायला देतात. मग ते मंत्र बोलायचे ते सगळं झालं, की मग तिथे एक लिहिलेलं असतं. ते लिहिलेलं असेल ते फक्त वाचायचं असतं आपल्याला हातामध्ये घेऊन आणि ते तुम्हाला तिथे ते नारळ वगैरे ठेवायचं असतं. तशीच पद्धत असते केंद्रामध्ये सुद्धा. फक्त ज्यांना केंद्रात जायला शक्य नाही त्यांनी घरामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही गुरुपद घेतलं तर अतिशय उत्तम. तर मी एक सांगते तुम्हाला, मी विचारपूर्वक सांगते बरं का, खूप वेळेस मध्ये विचारपूर्वक गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद घ्यायला विसरू नका. तर खरंच तुम्हाला वाटत असेल की वर्षभर मी स्वामींना वेळ देऊ शकेल, स्वामींच्या सेवांना, स्वामींच्या कार्यांना, स्वामींच्या सणावारानुसार किंवा सप्ताहाचे जे काही पारायण असेल त्यांना वेळ देऊ शकत असेल तरच गुरुपद घ्या स्वामींचं. उगीच स्वामींचं गुरुपद घेऊन ते विसरून जाणे आणि स्वामींचे जे काही नियम आहेत ते नियमांचं उल्लंघन करत राहणे, एक प्रकारे तुम्हाला त्याचे पापच लागू शकतील. मी खरं सांगेल, होत नसेल तर घेऊ नका, चालेल, पण नक्की वाटतं. पण तुम्हाला होत नाहीये तर तिथे थांबू नका. तुम्ही इतरांना सांगा, अरे गुरुपद घे, गुरुपौर्णिमा आहे, गुरुपद घे. आणि अजून एक सांगते, गुरुपौर्णिमेला हे पण वचन द्या स्वामींना, की पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून जास्तीत जास्त सेवेकरी सुद्धा घडू द्या. जे कोणी अडले नडलेले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा मला हा मार्ग पोहोचवता येऊ द्या. किंवा हे सुद्धा एक कार्य आहे बरं का, हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे. अडल्या नडल्याला स्वामींच्या पर्यंत पोहोचवणे आणि केंद्रापर्यंत आणणे. त्याच्यामुळे हे सुद्धा एक आपल्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात होईल आणि जास्तीत जास्त माझ्याकडून तुमचं नामस्मरण आणि सेवा घडेल याची सुद्धा स्वामी महाराज नक्कीच ह्या माझ्याकडून तुम्ही करून घ्या. सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याकडून करून घ्या. मी पण आणायचं नाही कधी बोलताना मध्ये, मी करेल असं नाही. माझ्याकडून तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्या असं तुम्हाला बोलायचं आहे. ते नारळ तिथे ठेवायचं आणि मुजरा करायचा, त्रिवार मुजरा करायचा. जे काही तुम्ही प्रसाद वगैरे असेल ते सगळे ठेवायचा. आणि घरामध्ये बरं का, घरामध्ये तुम्ही आरती, अन्नाचं नैवेद्य करून आरती वगैरे करा, सह परिवाराने आरती करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे तुम्ही हा म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी पण होईल. गुरुपद सुद्धा तुमचं घेतलं जाईल आणि जे काही गुरुपदाचं जे काही आपल्याला तीर्थ असतं घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला असं मंत्र वगैरे म्हणून घरात निवांत पण तुम्ही घेऊ शकाल. कारण की मी एक सांगेल, या दिवशी प्रत्येक स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असेल. नंबर लागायला वेळ लागू शकतो. आता पावसाळा पण सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये सुद्धा स्वामींचं अधिष्ठान आहे. स्वामी सगळीकडेच आहेत, असं नाही की स्वामी मठामध्येच आहे, असं नाही. स्वामी सगळीकडेच आहे. स्वामींना सगळे म्हणजे अक्षर चराचरामध्ये स्वामीमध्ये आहे, निसर्गामध्ये स्वामी आहे, सगळीकडे आहे स्वामी. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुम्हाला बघण्याची दृष्टिकोन तुम्ही ठेवा की नाही, स्वामी महाराज माझ्या घरी आहेत, विराजमान आहेत आणि मी इथं गुरुपद घेतलंय, ते स्वामींपर्यंत पोहोचलं आहे, ही मनामध्ये श्रद्धा ठेवा. तुमचं गुरुपौर्णिमा साजरी होईल, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पार पडतील. तर नक्कीच तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आजही सुद्धा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण स्टेप बाय स्टेप सांगायचं म्हटलं की वेळ लागतोच. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.